SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दुधी आणि चण्याची डाळची भाजी बनवतो आहे, दोन्ही मिक्स. तर तेल तापलं आहे, थोडीशी राई टाकली, जिरं टाकलं आहे. खूप दिवस झाले ब्लॉग बनवलं नाही आहे. हिंग टाकलं आहे. टमाटा आणि मिरची एक संगती टाकून देते मी आता. थोडंसं मिक्स करूया आपण. आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. ही भाजी लय सुंदर लागते, तुम्ही पण बनवून बघा. अशी भाजी साधी सिंपल भाजी बनवते मी. आता याच्यात मी हळद घातली. टमाटर पटकन गळून जातील म्हणून, शिजतील बघा, पटकन गळून जातात. आता दुधीला मी अशी कापून ठेवली होती पाण्यात. आता दुधी टाकून देते. मिक्स करूया आपण. मसाला नंतर टाकूया आपण. मीठ घालते म्हणजे दुधी पटकन वाफावून जातील, वाफून जाणार म्हणून. आता आपण याच्यावर थोडंसं 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. झाकण उतारून घेतलं आहे मी. आता याच्यात गरम मसाला थोडासा आणि लाल मिरची, धनाबुक्की, जिराबुक्की असं थोडं थोडं टाकलं आहे चवीप्रमाणे. आणि चिमूटभर गरम मसाला टाकला आहे. आता याला आपण मिक्स करून परत झाकण ठेवूया. दुधी बघा आपले वाफून गेले, छान शिजले पण आहे. कॅमेरा माझा जरा वाकडा बसला होता, दिसत नव्हतं बरोबर. आता पण वाकडाच दिसतोय. वॉइस करते मी. आता या चण्याची डाळ मी अशी शिजवून घेतली कुकरमध्ये. शिजली आहे छान. अर्धा वाटी चण्याची डाळ घेतलेली मी आणि 1 वाटी दुधी होती. आता याच्यात आपल्याला मसाला नाही टाकायचा आहे, याच्यातच मिक्स होऊन जाणार छान. दुधी शिजली म्हणून जास्त शिजवायचं नाही आहे. आणि डाळ पण शिजली. थोडंसं गरम पाणी टाकते मी. सुक्की करायची असेल सुक्की बनवा, नाही तर थोडं पाणी पण टाकून रस्सा करू शकता तुम्ही. भाजी रेडी झाली आहे आपली. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. भाजी रेडी झाली आपली. चला आता काहीतरी थंड थंड बनवूया काहीतरी. आता हे डांगर घेतलं होतं मी, 2 डांगर घेतले. एक डांगरचे मिनी ती आईस्क्रीम बनवलेली. एक डांगर राहिलं होतं, तर मी म्हटलं याचं ज्यूस बनवून टाकते छान. गरमी पण खूप होते. आता याच्यातले बिया आहेत ना सगळ्या काढून घेतल्या आहेत मी. पहिले पण बिया मी धुवून टाकलेल्या, सुकवून टाकल्या, वाटी भरून ठेवल्या आहेत मी. तर हे पण बिया मी सगळ्या सुकवून टाकणार आहे. आता याच्यातला गीर काढून घेऊया आपण. तुम्ही ह्याला काय बोलतात, कद्दू बोलतात का डांगर बोलतात, कलिंगर बोलतात, मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही याला डांगर बोलतो. आमच्या खानदेशकडे डांगर म्हणतात याला. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगा. साखर घालूया गोडच्या हिशोबानं, जेवढं गोड पाहिजे त्या हिशोबानं.
आणि काजू आणि बदाम टाकते मी. काजू नाही टाकले, बदाम टाकले आणि अक्रोड टाकलं आहे. याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. ज्यूस तयार झाला आहे. थोडंसं घट्ट वाटतं, थोडंसं दूध टाकलं मी परत आणि हे बर्फ टाकला आहे. माझ्याकडे आईस्क्रीम आहे पण नाही टाकली आहे, कारण की त्यांना थंड जास्त नको म्हणून मी थोडीशी मलाई आहे ना दुधाची ते टाकली आहे. बदामचे 2-3 तुकडे करून टाकले आहेत. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. थँक्यू. आणि कमेंटमध्ये सांगा डांगर बोलता का कलिंगर बोलतात तुम्ही. थँक्यू. यांचं रिॲक्शन बघा आता किती छान देतात. थँक्यू.